तिकडे जा. हा. स्टॉप बस स्टॉप फुल स्टॉप. कुठं निघाली ही विदर्भ मेल गचकेगात? तुझ्या काय डोळे फुटलेत का? हा मेल म्हणतो, ह्यात कोणी मेल दिसतं का तुला? होय रे, ह्या सगळ्या फिमेल आहेत. काय आम्हाला ओरिजिनल बघायची सवयच नाही ना. आपल्याकडे काय सर, साड्या नेसून भाऊ कदम कुशल बद्रिके. मागच्या एका एपिसोडला तर कुशल बद्रिके किशोरी शहाणी झाला होता. आता काय ठेवलं आपण इथं? अरे देवा, पण ढापण्या आमची वाट कशाला अडवलीस तू? आम्हाला बाया पाहिजेत. हवाई उद्यामध्ये अभिनय करण्यासाठी, कॉमेडी करण्यासाठी आम्हाला काही महिला हव्या आहेत. अरे मग असं बोल ना, किती घाबरलो आम्ही. माग तुम्ही ते केलं होतं लेडीज स्पेशल. काय लागलं तुमच्या हाती? कढीपत्ता? हा कढीपत्ताच आहे, गायत्री दातार नावाचा. खरं तर ती फक्त सर कडी आहे, कॉमेडीचा अजून पत्ता लागायचा आहे तिच्या. ए पेंद्या, कशाला अडवली आमची वाट? हा मला टोल पाहिजे. कॉमेडीचा टोल ना काय हो, कॉमेडी आहे. हा. 1 मिनिट. ओहो, मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय? सॉरी, मी ते गाणं. मला सांगा, जर का या टोल नाक्यावरून दिवसाला 1200 गाड्या गेल्या तर 1200 गुणिले 40. हो ही गवळण लई शिकलेली दिसते. मी काय बोलतो मॅडम, बाकीच्यांचं राहू द्या, तुम्ही जावा. मी तुमच्याकडून नाही पैसे घेत, तुम्ही तसेच जावा. जा. ए ढापण्या, ऐकलं मी हा काय बोलतोस तू? हिला टोल माफ. हा, मलाही माफी पाहिजे. हे बघा, वीज बिल माफ होणार नाही असं सांगितलेलं आहे त्यांनी. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला माफ नाही करू शकत. आणि तुमच्याकडे बघणं म्हणजे 1000 LED एकत्र जाळल्यासारखं आहे. केवढा तो फोकस. तुम्हाला तर बिल माफ होणारच नाही. टोल वसुली होणार म्हणजे होणार. मला एक काकडी. हा, मला एक शेंगा. शेंगा खाणार तू? शेंगा. आणि तुला? माझं काय, मला काही चालेल. मी नवीन आहे ना. डेली सोप ना? मला काय, मी फिल्म्स करते ना म्हणून माहिती नाही. यु नो दॅट. हा पाहिली आहे मी. लग्न मुबारक. चालेल ना, तू शेंगा ना? शेंगा माझे आहे. तिला काहीतरी दुसरं काही पण चालेल. पण डेली सोप करताना कुठलं जेवण काही चालेल मला खरंच. तसं पर डे काय असतो का? खूप आहे अहो मला. खूप आहे यार, केलं पाहिजे. काय म्हणते? मी आताच सुरू केलंय. काय सिरियल. नाव काय सिरियलचं? देव माणूस. तुझं नाही ग, सिरियलचं नाव. अगं सिरियलचंच नाव देव माणूस. अच्छा, आणि तुझं? माझं नाव ACP दिव्या सिंग. मी काय म्हणतोय, माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? आणि काकडी काय? अरे आपण टोलवर थांबलोय ना, म्हणून मला काकडी हवी होती आणि हिला शेंगा. मी काय इथे काकडी विकायला बसतो? तसे कपडे माझे. येस. काय सांगते तुम्ही? मी टोल वसुली करायला थांबलोय. टोल वसुली झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. व्हॉट? तुम्ही सगळ्यात चांगल्या नृत्यांगना आहात. ओहो, तेव्हा स्वप्नील सर तुम्हाला काय वाटतं? आपण येस, त्या घाबरल्याच. हा, ते लगेच मागे गेली बघ. हो, त्या नाचात एक पाऊल मागे येते, त्यांनी लगेच दाखवून दिलं आपल्याला. मी टोल वसुली करणार म्हणजे करणार. तुम्हाला एक डान्स करायला लागणार. अरे आता काय करायचं? आई बघ, काय करायचं? थांबा, मी बघते त्याच्याकडे. काय रे? ए टोल वसुली करणार? मग काय? हा, निसनाक्यान जीव टाक्या. अरे, हा, आत्ताच्या आत्ता मी फोन लावते. हॅलो, एक हिरवा नागतोडा आम्हाला भेटलाय. आणि तो आमची वाट अडवतोय आणि टोल मागतोय. मग आता ह्याची चटणी करायची काय, ह्याला चेचायचा? काय करू? चटणीच करायची तुझी. हिरवी चटणी. काय तुम्ही हिरवी चटणी वगैरे? घ्या. काय तू स्वयंपाकात फारच वाईट दिसते. पट्टी नाही होत चटणी. पटरी नाही होत का? मग खलबत्ता आणते. नको, ऐका मी कॉमेडी करत होतो. कुठं फोन नाही लावला? मी बोलूनच घेते त्यांना. नका आता बोलू, ऐका. गाडी भरूनच येणार आहे. तुला बोलवा. नको, बघतो आता. ऐका ठेवा फोन. टोल नाक्यावर गाडी भरून, ट्रक भरून येणार आहेत पोरं
तुला चेचायला नाही टाकलं. द्या नाही पटके. ऐका मी काय म्हणतो तुम्ही टोल नका देऊ मी गंमत केली तुम्ही अशाच जा पाहिजे तर मी 40 भरतो तुमचे पेट्रोल पण टाकतो तुमच्या गाडीत 100 मला माफ करा. पेट्रोल टाकू नको काही नको तू इथून निघून जा. बोलवा हा. लगेच जातो म्हणजे निघून जा, निघून जस्ट जा. मी जाणारच होतो म्हणजे जा. तुम्ही फोन ठेवा ना. हा ठेवते ना मी तू गेला की ठेवते. हा चला मित्रांनो भेटूयात पुढच्या आठवड्यात पहिलं 10 मिनिटात एपिसोड पहिल्यांदाच संपवतो मी. अरे धन्यवाद. डॉक्टर अरे कुठे चालला? जाऊ दे कुठं चटणी खाता तुम्ही आता जा जा पटकन जा. अगं ताई कुठली आयडिया काढलीस ही तू पळून गेला की तो अगं कशाचा कुणाला फोन माझी बॅटरी लो झाली फोन बंद पडलाय पण उगाच आपली अक्कल लढावली. अरे तुम्ही काय लावलंय अरे वाजवा की पटकेनी चला फोन जाऊ दे. वा 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 खरंच जोरदार टाळ्या आपण वाजवूयात या सगळ्या सौंदर्यवतींसाठी. आजचा हा भाग इतका धमाल आहे आणि सुरुवातीच इतकी कडक झालेली आहे की पुढचा एपिसोड सुद्धा झणझणीत असणार आहे सुंदर असणार आहे. हे वेगळं सांगायला नको तर महाराष्ट्राच्या या सौंदर्यवती या मंचावरती आज आलेल्या आहेत कारण आपली आजची थीमच आहे अप्सरा महाराष्ट्राच्या. तर या महाराष्ट्राला परंपरा आहे सौंदर्याची आणि ती सौंदर्याची परंपरा अभिनयासहित तुम्ही पुढे नेत आहात. भरपूर गप्पा मारायच्या आहेत धमाल करायची आहे आजच्या भागात. सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो आमच्या बरोबर कृपया स्थानापन्न व्हा. जो बाकी तुम्ही कसे आहात मजेत ना. आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी हसता येणं हसलंच पाहिजे कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ. आज इथे लावणी करणाऱ्या या महिला आलेल्या आहेत तर आम्ही विचार केला एक अशी गंमत त्यांच्यासमोर सादर करूयात. खरं तर महाराष्ट्राचा मराठी सिनेमा म्हणजे लावणीपटांनी सुरुवात होते. ब्लॅक अँड व्हाईट काळ गाजवलेला आहे आणि ब्लॉकबास्टर सिनेमा हा लावणीपटांनीच आणला आपल्याकडे. तर असा एक कृष्णधवल सिनेमा खूप गाजला होता त्या काळात सवाल माझा ऐका. खूप छान त्याची स्टोरी होती खरं तर. आणि तो सिनेमा आम्ही वेगळ्या पद्धतीने आज तुमच्या समोर सादर करणार आहे. त्याच पद्धतीच्या कपड्यांमध्ये त्याच पद्धतीच्या सवाल जवाबांमध्ये एका वेगळ्या वातावरणात आज हवाई उद्यात तुम्हाला आम्ही घेऊन जाणार आहोत. त्यांचा सिनेमा होता सवाल माझा ऐका. आमचा आहे प्लीज नका ऐकू तुमचा सवाल. तर बघूयात मग आता या आमच्या आगळ्या वेगळ्या सिनेमात काय घडणार आहे यासाठी मी तुम्हाला समोर बसण्याची विनंती करतो. तर सुरुवात करूयात आता आपल्याच सिनेमाला ज्याचं नाव आहे नका ऐकू तुमचा सवाल. तर मंडळी त्या सिनेमामध्ये 2 पार्ट्या होत्या ज्यांच्यामध्ये सवाल जवाब सुरुवातीला घडतो आणि मग एक गमतीदार स्पर्धा असते. ती स्पर्धा इथं सुद्धा घडणार आहे. ती काय ती मी आता फोडत नाही. तर त्यातली एक पार्टी असते आमची आहे राघू गणेशपुरे यांची पार्टी. बर तर सुरुवातीला त्यांना बोलूयात आणि मग दुसरी पार्टी येईल आणि मग त्यांचा सवाल जवाब होईल. या पाखरू कुण्या गावाचं पाखरू बसलंय डौलात नि खुद खुद हसतय गालात. बसलंय डौलात नि खुद खुद हसतय गालात. गजला पाड खुद हसतय कस कस बघतय आपणच नादात गवाई बाई आपणच नादात. हे पुण्या गावाचं पाखर पुण्या गावाचं बसलंय खुद हसतय गालात. बसलंय डौलात खुद खुद हसतय गालात. पुढची स्किट करायची आहे की नाही?
हसते गालात. हो पाहुणे. बाण बाण भाला गेला. आला का बाण आला का आला आला लागला जोरात लागला. आणि चेक आला का चेक पण आला वाटलं. म्हणलं आज इतके हसताय काय जोर 3 महिने झाले चेक आला पण तुम्ही नेहमीच हसता काय हरकत नाही. मी रघु गोरेगावकर गणेशपुरे आणि ह्या माझा फड आहे ना बे. ए, समजला का बे. काय ह्या माझा फड आहे ना बे. आले आले कोल्हापुरी आता नागपुरी. काय म्हणजे कुठली ठरली आपली भाषा काहीतरी ठरवा. एक मिक्स करताय चुकीचं बोलताय तुम्ही. अच्छा अच्छा आम्ही लगे काही बोललो तर लगे चुकीचं बोलतायत आणि त्या इतक्या वर्ष चुकीचं गाणं म्हणतात त्यांना तुम्ही काय म्हणता. कोण मग त्या म्हणतात ना या रावजी बसा भाऊजी. मग? अरे पुण्याच्या असून पण या रावजी बसा भाऊजी म्हणतात त्या. म्हणजे अरे पुण्याच्या माणसानं आतापर्यंत कोणाला इतकी इज्जत दिलेली बघितलेली आहे. बाई, या रावजी बसा भाऊजी. आपण जर अचानक गेलो तर फसकनदार करता काय कळत नाही का झोपेची वेळ कळत नाही का. असं आहे ते. मग आम्ही आपल्या मनात म्हणतो मग काय हरकत नाही. तर या माझा फड. फडाचं नाव काय. हा फडाचं नाव आहे राघव तमाशा पार्टी. वा वा. होय काय टाइमपास चालवलाय. आता सवाल जवाब घेतो दादा पण कसं आहे सवाल जवाब साठी ना एक समोरची पार्टी लागते का नाही. हा आणि इथं कोण आहे इथं कोणाला विचारणार. मला काय वाटते तुम्हाला सांगतो ते पार्टी जी आहे ती आम्हाला घाबरून पळालेली दिसते राव. पळून गेली कुणाला म्हणतायसा. अरे आम्ही पळून जाणारे ना हो पळून लावणारे हाव. अरे ए जी ओ जी लो जी सुनो जी. अरे अन मैं हूँ बड़ा मनमाऊ जी. ए जी ओ जी लो जी सुनो जी मैं हूँ बड़ा मनमाऊ जी. अरे करता हूँ मैं तुम भी करो जी. 1 2 का 4 अन 4 2 का 1 जी 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 जी. My name is Lakhan. My name is Lakhan. काय वो आज मैं बापिया है ना बोले तो मेरे को मिशी है. जिसको रहती मिशी उसको होती बहुत खुशी. समझा क्या. आता जे दिलंय ना जेवढा खर्च आपण केला ना आज कपड्यावर ते पण करा जरा. आमच्या येण्याआधी काय म्हणत होता. म्हणत होतो का पार्टी पळून गेली का काय. आम्ही असं कुणाला घाबरत नाही. सांगा. हा नाही घाबरत. जी पळून जातात का नाही ती ससा असत्यात रानडुकर नाही. प्राणी बदला. जी पळून जातात का नाही ती हरण रानडुकर नाही. मामा प्राणी बदला. अरे जी पळून जातात का नाही ती सस रानडुकर नाही. अरे भिकाऱ्या रानडुक्कर बदल नाही एकदा तरी. ती जर बदलली तर पंच पडतोय ना. पंच पडतोय. सरळ रस्त्याने जाताना 5 वेळा तू ड्रेनेजच्या पाईप मध्ये पडतोय. म्हण पंच पडतोय पंच पडतोय. वा वा वा. कोण आहात कोण आपण. आमासनी ओळखलं नाही होय. नाही कुशाबा कुशाबा डोंबिवलीकर. आणि आम्ही आहे रघु गोरेगावकर गणेशपुरे. सवाल जवाबात 1 नंबर.
आम्ही कधीच हारत नाही, लक्षात ठेवा. हा परवा तर यांच्या घरी म्हणे सवाल जबाब चालू होता. अरे परवा नाही, लय वेळा असा सवाल जबाब चालू असते आमच्या घरी. रात्रभर चालू होता. हो हा मग कसं काय? परवा याच्या बायकोने याच्या मोबाईल मधले मेसेज पकडले होते. रात्रभर बायकोचे सवाल आणि ह्याचे जबाब चालू होते. खरंय, पण मग जिंकलं कोण फायनली? अरे हा काय सवाल आहे का तुमचा? ऑफकोर्स बायको जिंकली. हो बायको आणि नवऱ्याच्या सवाल जबाबामध्ये कायम बायको जिंकते. काय स्वप्नील सर? बरोबर, एकदम 100% बरोबर. सर तुम्ही घाबरता की नाही बायकोला? 2000%. बघा यांचे पण मेसेज पकडले. हे मित्राला पार्टीला ये वगैरे असे जे मेसेज करतात ते बायकोन पकडले असं म्हणलं मी. सरांची एक गुपित गोष्ट सांगू का? काय? त्यांच्या मोबाईल मध्ये कुशल बद्रिके नावानं 5 नंबर सेव्ह आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्यातला एक पण माझा नाही आहे. आमची एक अट आहे, पार्टीला मान्य असेल तर हो बोला, नाहीतर मग सुटा इथून. अरे घाबरणाऱ्यातली जात नाही आपली. घाबरून पळतात ती साळेंद्र रानडुकरण आहे. यार तू प्राणी बदलला यार. नाही काय बोलतच नाही. हा मग ते ऐका. बोला काय अट आहे? अरे बोला. मग अट अशी आहे, काचच्या सवाल जबाबात जो हरल, आजच्या सवाल जबाबात जो हरल तो जिंदगीभर साडी घाला. अरे मिशीचा गम तरी सुकू द्यायचा माझा. तुला बाई बनवायची होती तर सरळ बाई बनवायची ना. हे राहुल द्रविड कशाला? काय काय? हे राहुल द्रविड कशाला? द्राविडी प्राणायाम. ते बोलायला शिक. मला येतं द्राविडी प्राणायाम बोलायला. हा मी पंच काढला. अच्छा, म्हणजे तुम्ही एकटेच पंच काढणार, आम्ही काढायचीच नाही. तुम्ही नका प्रयत्न करू, तुम्ही इज्जत काढताय. त्यांची अशी अट आहे, आपण जर हरलो तर तुम्ही लुगडं नेसणार. मग ते हरले तर काय करायचं? ते हरले तर तुम्ही जर हरला तर मग गेले 6 वर्ष कंटिन्युटीच्या नावाखाली हे जे अतिक्रमण केलेलं आहे ना तुम्ही, ते काढावं लागेल. अरे त्याची गरजच पडणार नाही. अरे यार रघु, सवाल जबाबात 1 नंबर आहे. अरे तुम्ही टाका सवाल. आम्ही घेऊ का पहिला सवाल? हा घ्या घ्या. हा काळी गोरी काय असेल ती दे, जमली जमली घ्या. हो अरे तरुणी मरती ह्याच्यावरती, रसगुल्ला हा हसणारा. अरे थैया. अरे थैया. तरुणी तरुणी कुठली नाही दाखवा. जोश येतो म्हणून म्हणलं. पाठांतर होत नाही माहिती. योगी आता बसलो होता टायपिंग करत. आता मी घेतो. त्या हाय्या राहू दे. अरे तरुणी मरती ह्याच्यावरती, रसगुल्ला हसणारा. तरुणी मरती ह्याच्यावरती, रसगुल्ला हसणारा. पेमेंट आहे हसण्याचं, परिस्थित मध्ये हा घुसणारा. बोला.
ऐका. हा द्या उत्तर. अरे एकदम सोपं उत्तर आहे. अरे स्किट मध्ये घुसणारा असणारा रसगुल्ला म्हणजे स्वप्नील जोशी. कुणाच्या पार्टीत जो पार्टी देईल त्याच्या पार्टी. ठीक आहे. आता विचारा तुमचा सवाल. ऐका. अरे गोर गोमटी नार शेलटी. अरे गोर गोमटी नार शेलटी. थांब ना, नको ना वाजू मध्ये मध्ये. ते तसंच असतं, त्याच्यामध्ये वाजवायला लागतं. मग तू वाजून घे ना. घे वाजून, मी नंतर गातो. इथं किती पंचायत आहे 2 ओळी म्हणायच्या म्हणजे. मध्ये मध्ये वाजू नको, मध्ये वाजू नको. हा चल ओके. गोर गोमटी नार शेलटी वाजू नको. गोर गोमटी नार शेलटी हिरवी ह्याची शेपटी ग. गोर गोमटी नार शेलटी हिरवी ह्याची शेपटी ग. डोळे 3 असून पण नारळ नाही. 27 त्रिक सांग किती, सांग किती, सांग किती. डोळे 3 असून पण नारळ नाही. 27 त्रिक सांग किती, सांग किती, सांग किती. हा असा काय प्रश्न आहे प्रार्थना बेरेच्या लग्न मुबारक सारखा. एकाचा दुसऱ्याशी मिळ नाही. मला काय वाटते माहिती का, गोरी गोमटी म्हणल्यावर प्रार्थना बेरीच असणार. हा कन्फर्म असणार. नाही पण तिला हिरवी शिफ्टी नसणार ना. हा हिरवी शेपटी नसणार. शिफ्टीच नसणार, हिरवी शिफ्टीच नसणार ना. हा तेच तेच तेच. हातून अजून ती शाहीर काय म्हणलं, 3 डोळा आहे ती पण नारळ नाही. हा म्हणजे काय हो, सुरेखाताई पुणेकर कन्फर्म. सुरेखाताई पुणेकर 3 डोळे कन्फर्म. 3 डोळा आहे ती. अरे म्हणजे काय बघा, सिंपल लॉजिक आहे बघा. त्यांचे 2 डोळे जे असतात ताईंचे, ते प्रेक्षकांवर खेळलेले असतात. आपल्या अदाकारीने ते प्रेक्षकांना घायाळ करत असतात 2 डोळे. वा वा वा. आणि 3रा डोळा ते पेमेंटवर असतोय. कॉन्ट्रॅक्टर पेमेंट करतोय नाही करतोय, आपल्या कलाकारांना पैसे मिळाले पाहिजेत काय. म्हणून आज मला वाटतं सुरेखाताई पुणेकर कन्फर्म करून टाका. लॉक किया जाय. कन्फर्म लॉक किया जाय. प्रश्न तुम्ही नीट ऐका. हा. उत्तर काय देता. मी प्रश्न काय विचारला. काय? माझा प्रश्न असा आहे की 27 त्रिक किती. मग ते आधी एवढं होतं गोरी गोमटी वगैरे 3 डोले. ते आम्ही प्रश्नाला सजावट केली होती. त्याचा प्रश्नाशी काहीच संबंध नाही आहे. हा प्रश्न ऍक्च्युअल प्रश्न आहे का 27 त्रिक किती. 27 त्रिक ऐका शाहीर. सांगा. 9. कस काय 9. कस काय 9 त्रिक 27. अरे 9 त्रिक 27 नाही रे. 27 त्रिक किती असं. सॉरी सॉरी शाहीर. हा. उत्तर आहे 3. कस काय 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. आता हाणू का तुला. अरे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 27 त्रिक किती सांगा पटकन. आता सांगतोय हा मामा. 27 त्रिक किती असते. तुम्ही हारला लक्षात ठेवा. तुम्हाला सांगता नाही आलं. लोगडा आणा. काय झालं. घाबरला का लुगडं पाहून. नाही नाही याला बघून या शाळेत अभ्यास केला असताच तर ही वेळ आली नसती माझ्या. सातवा आठवडा. हे घ्या. लगेच लगेच. या बस या बस.
खेळ मांडला जरा डोक्यावर पदर घ्या, बायवानी दिसलं पाहिजे लोकांना. पदर घ्या साडीवाल्या. आहा. जीवाला लावून घेऊ नका. जीवाला लावून लय मनाला लावून घेऊ नका. मनाला कसं लावून नाही घ्यायचं. सलग 6 आठवडे मी बाई केली. आज 7व्या आठवड्यात मला मिशी मिळाली होती. मला वाटतंय ना मी कम मिशी माणूस आहे. कम नशिबी असं म्हणतात. ते इतर असतात, मी कम मिशीबीच आहे. काय झालं? या धक्क्यान मला हार्ट अटॅक येतोय वाटतं. भाऊजी दाजी दाजी काय झालं दाजी? दाजी आबा तुम्ही काळजी करू नका आबा, मी बदला घेईन याचा. तू फक्त स्वतःची वाक्य घे. एक नंबर. इथं तुलाच बदलायचं चाललंय. आबा मी मोठी होईन आणि या नमाधराला शिकवीन. नमाधराला नराधम घे, तू घेऊ शकतो. नराधम नराधमाला धडा शिकवेन. शेवटचा एकदा ट्राय कर. नराधम हा जमीनदार मराठीच्या तर मंडळी, आता या घटनेला 10 वर्षे उलटलेली आहेत आणि आता अनु मोठी झाली. अनुचे वडील गेल्यानंतर तिच्या मामानी तिला एका नृत्य शिक्षकाकडे पाठवलं आणि त्यांनी तिला सुंदर नृत्य शिकवलंय. भेटूयात अनुला. वा वा. काय झालं? हे झुरळ वाटतं त्याच्यावर. हो अगं पुरी काय काय गाणं काय म्हणत होतीस तू? 16वं वर्ष. निखिल शेठचं कालच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. आणि ते मसूरचं मुलं डॉक्टर एक नाही दाताचा दवाखाना, तिथनं तुझ्यासाठी एक पार्सल आलंय बघ. ही काय कवळी म्हणे 16वं वर्ष. मामा मामा आहेस का कटप्पा मामा? असं काय बोलतोय? अगं बाळा, गंमत केली तुझी मी. खरं सांगू का पुरी, माझा तुझ्यावर लय जीव आहे बघ. म्हणून तर ह्यांच्याकडे तुला डान्सच्या क्लासला घातलं मी. हाय का अण्णा? अरे मास्तर आहे मी. सॉरी बरं का. सॉरी मास्तर आहे. अनु तुझ्या शिक्षण आता पूर्ण झालं. हो पण मास्तर, तुम्ही तो आवळा गिळलात, तो गिळा तरी नीट. नाही, जरा कॅरेक्टर वेगळं करायचा प्रयत्न करतोय. वेगळा आवाज काढून जरा थोडं बघतोय, प्रयत्न करून व्हेरिएट करण्याचा प्रयत्न करतोय. नाही ऐक ना, तुझं शिक्षण पूर्ण झालं आज. हो, आता माझं एकच ध्येय, MSCIT.
हे कसलं काय शिकवलंय हे तुम्ही? अहो मी तर डान्सच शिकवला होता. हो हो मास्तरांनी मला नृत्य शिकवलंय एकदम पाठकबाईंसारखं. पाठकबाईंसारखं? निदान सुरेखा पुणेकरांसारखं तरी शिकवायला लावायचं ना. मामा 2 वर्षाचे मिळून तू 350 रुपये फी भरली होतीस क्लासची. त्याच्यात पाठकबाईंसारखाच डान्स मिळणार, सुरेखाताईंसारखा नाही. साजूक तुपातली तू आता कार्यक्रमासाठी तयार झालेली आहेस. हो चला येते मी. तर थांब थांब थांब. आता तू तुझं नावनी नृत्य दाखव. काय 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 नावनी नृत्य लावणी लावणी नृत्य लावणी नृत्य म्हणा. नावनी नीट बोलाय शिका आधी. डान्स शिकवायला लागलाय तुम्ही. तुम्ही म्हणून दाखवा. लावणी नृत्य जाऊ देत. लावणी नृत्य असतं ते. येते मी. पोरी साजूक तुपातली माझा एक शिष्य आहे, त्याला भेटून जा. कोरोला जयवंता वाडकर. नाही रे कदम. नाही रे जयवंता कदम. कदम ये रे. ग सजने पुण्य गावाची पुण्य नावाची पुण्य राजाची तू घराणी ग. हलकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. खुळखुळ घुंगराच्या शालू बुट्टेदार सोसना फार गोऱ्या रंगाची नार रंगाची चोळी भिंगाची ऐनवानी ग. हलकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. हलकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. हलकत नार लचकत मान मुरडत हिरव्या राणी. हलकत थांब आहे, हिला आकडी आली. अरे ही आकडूच आहे. हिला आकडी आली. आकडी बघ. अरे थांब चप्पलच काढतो. झाली सरळ. बरोबर. ह्या कोण आहेत पण आल्या तुमच्या बरोबर? ते म्या कोण? वय वय कोण? म्या स्वर्गातली अप्सरा. बाप रे, स्वर्गातली अप्सरा खाली कशाला आली हो? आता हिच्यासारखी अप्सरा स्वर्गात ठेवणार आहेत वय, म्हणून खाली आखून दिली हिला. जयवंतराव असं काय बोलताय? काल संध्याकाळी तर मला परी म्हणत होता. नको मनावर घेऊ. 7 नंतर ते मला बी परी म्हणतात. तू परी नाही अपुरी आहेस. भांडण करणं कशाला आला ते सांगा पहिल्यांदा. कशाला म्हणजे? मास्तरासनी पायतान द्याय आलोय. आवतान आवतान म्हणते त्याला. मास्तरासनी आवतान द्याय आलोय. कशाचं आमंत्रण आहे? आमच्या कार्यक्रमाचं. मास्तर मास्तर कार्यक्रमाला येणार ना? तर मंडळी सुरू आहे आपला सिनेमा, ज्याचं नाव आहे नका ऐकू तुमचा सवाल. तर मंडळी आता बघायचंय या सिनेमात पुढे काय काय घडणार आणि काय काय गंमत येणार, पाहूयात उद्याच्या भागात. खर तर लावणी ज्यांनी, मागे मी उल्लेख केला, लावणी ज्यांनी जगभरात पोहोचवली आणि त्यांचा नेहमी हाच उल्लेख होतो की लावणीला पूर्वी फक्त एक पुरुषांनी बघण्याची कला, किंवा आपण कशाला जायचं, महिला तर लांबच होत्या, पण महिलांना तिकीट काढायला ज्यांनी लावलं त्या म्हणजे सुरेखाताई. हा उल्लेख मी नेहमी करतो आणि मीच काय
सगळ्यांना ते माहिती आहे. अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत आणि इतकं नाव कमावलेलं आहे आणि महाराष्ट्राची ही इतकी उन्नत परंपरा तुम्ही पुढे घेऊन अजूनही जात आहात. अनेकांना तुम्ही शिकवताय. काय सांगाल? मी आजच्या नवीन पिढीला एवढंच सांगू इच्छिते की लावणी ही एक शान आहे आपल्या महाराष्ट्राची. आणि जर परदेशाने कार्यक्रम मागितला तर लावणी किंवा नाटक हे दोनच कार्यक्रम मागतात. म्हणून लावणी आणि नाटक ही महाराष्ट्राची शान आहे. तेव्हा सगळ्यांनी ही जपावी आणि याच्यात खूप मुलींनी करिअर केले आणि अजून मुलींनी करिअर करावं. म्हणून अनुभवासाठी सुद्धा मुलींनी या क्षेत्रामध्ये यावं. वा 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 वा. गावच्या महिला ग्रामपंचायतीमध्ये एक प्रत्येक कार्यक्रम, पुरुषांचा एक कार्यक्रम, महिलांचा एक कार्यक्रम. पण महिलांची जर मीटिंग घेतली तर महिला आवर्जून सांगतात की आम्हाला सुरेखा पुणेकरांचाच कार्यक्रम पाहिजे. आणि आम्ही किती अनुभवलाय तो कार्यक्रम. बापरे. हो, महिलांचा. आणि पुरुषांपेक्षा जास्त महिला एन्जॉय करतात लावणी. जास्त खूप धमाल. ऍब्सोल्युटली. मी तेच खूप मजा. तेच सांगणार होतो. मी ताईंचा एक पुण्याचा शो बघितलाय. पुण्याला कार्यक्रम होता आणि महिलांसाठीचा कार्यक्रम होता. हो. आणि मी महिलांना म्हणजे पुरुष काय शिट्ट्या वाजवतील हो, सीटवर उभं राहून शिट्ट्या वाजवताना पाहिले. ऑडियन्स मध्ये बेभान होऊन नाचताना बघितलं. म्हणजे बेभान. इट वॉज अ साईट टू सी. 2001 मध्ये आम्ही ती थीमच केली होती की एक शिट्टी, एक गजरा आणि तिळगुळाचं ताट दोन मुलींच्या हातात. महिलांनी तिकीट काढली, 100 रुपये तिकीट होतं. तिकीट काढली की तिला एक गजरा, एक शिट्टी आणि तिळगुळ तिच्या आणि मगच तिने आतमध्ये जायचं. असं बालगंधर्वला एक शो केलेला आहे संक्रांतीच्या दिवशी. तेव्हापासून जी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वळ लागली की माझेच कमीत कमी मीच 500 ते 600 प्रयोग केले. वा वा वा. शिट्टी म्हणजे वाजवायची शिट्टी द्यायचा तुम्ही. हा, वाजवायची शिट्टी. आणि काय काय महिला आता ती शिट्टी वाजवून वाजून स्वतः शिट्टी वाजवायला शिकल्यात. बाप रे बाप. कोण असा हात तोंडात घालून वाजवतात तर कोण असा. आणि भरपूर महिला आता शिट्टी वाजवायला लागल्यात. क्या बात आहे, क्या बात. हे मला वाटतं हा बदल आहे खरं तर. कारण आपल्याकडे म्हटलं शिट्टी कशाला वाजवतो रे असं घरात पण आपल्याला म्हटलं जातं. पटकन घरात म्हणते शिट्टी कशाला वाजवतो, तसं करू नये. तुमच्यापैकी कोणाला शिट्टी वाजवता येते? मला. अरे वा, हिला येते. तुला यायला आणि कमाल येते. एकदा 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 दाखव ना. एक बार एक बार. कडक कडक. तू ट्राय केलंस का कधी? शिट्टी, लिपस्टिक. तिची शिट्टी कशी आहे? हा, माझी लाफ्टरी शिट्टी आहे. लाफ्टर. तुम्ही ट्रायच नाही केलं कधी? ती साधी असते त्याची. थांबा थांबा, ती ट्राय करते. थांबा. फक्त हवा जाते. चला हवा येऊ द्या. हा, नेहा तू ट्राय केलीस? इनके जैसा ही है मेरा भी. हा, कैसा? याद घेते. आणि तुझं सीन मध्ये सुद्धा ती खूप हवा सोडते असं मी ऐकलंय. हो ना. हा, म्हणजे काय करते? म्हणजे सीन मध्ये जर डायलॉग चुकून राहिला किंवा विसरला तर ती असं काही होतं का? असं आम्ही कानावर आलं आमच्या. हो, मी असे रिलॅक्स स्वतःला रिलॅक्स करायला मी असं ओके. डायलॉग चुकला तर हो. मी ऍक्च्युली डेली सोप मध्ये खूप ऑनसेट स्क्रिप्ट येतं ना आणि डायलॉग्स, तर मला ते लक्षातच येत नाही की कसं काय करू. आणि मी खूप कन्फ्युज होते. तर मला असं स्ट्रेस येतं, खूप स्ट्रेस येतं आणि मी हर एक मिनिटात असं केलं की मग स्पॉट बाय तुमचे 2-3 शब्द पडले. एकदा तर एका पानासाठी दिवसभर असं 1000 वेळा केलं असं मला कळलं. पण त्यांनी फायदा होतो का? पण हा, माणूस कसं ना तो मी कसं ना एकदम दब जाती हूँ पूरा डायलॉग कि याद नहीं हो रहा है, इतने सारे लोग हैं और थोड़ा इम्बैलेंस फील होता है ना कि क्यों नहीं हो रहा और मेरी वजह से सबका टाइम जा रहा है. तो मैं अपने आप को रिलॅक्स करते. नाही, भाऊ पण आमचा भाऊ कदमला पण असंच आहे. त्याला तर डायलॉग दिला आणि त्याला तो पण असंच करतो, फक्त त्याचा आवाज वेगळा येतो. डायरेक्ट होऊन जातो.
तो काय फार टेन्शन मग घेत नाही. वा. तो आणि वेगळे तू हवास आणि भाऊच्या वेळेचा अजून एक फरक असा होतो की भाऊ रिलॅक्स होतो, आमच्यापैकी कोणी रिलॅक्स फक्त भाऊ रिलॅक्स झालेला असतो. हा आमच्या सगळ्यांचा श्वास मग चढलेला असतो. आता स्किटचं काय होणार काय माहिती. वा वा वा. तर मंडळी खूप छान वाटतंय की आज महाराष्ट्राच्या या अप्सरा आपल्या मंचावरती आलेल्या आहेत आणि अर्थात मुक्काम होणार आहे. यांच्याच बरोबरीनं आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. याच कार्यक्रमाचे असं नाव आहे चला हवा येऊ द्या.